मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे। संकेतला पाहतो सनी आहे, सर्व खेळाडू, हनुमान सर्व सिनियर खेळाडू मैदानामध्ये खेळाडू दाखल होत असताना प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो शिवांश 11 टेंबोडे निवृत्ती आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे। तो चलिए इसके साथ साथ राजेश दादा कथारा देखिए बात करेंगे जिनका जन्मदिन है, बर्थडे आज भावाचा जल्लस जारा गावाचा, और निश्चित रूप से राजेश दादा क्योंकि बहुत बड़ी चेहरा देखिए टेनिस क्रिकेट में बात करेंगे जिन्होंने समाज के साथ साथ और एमएलए ट्रॉफी में देखिए आकाश दादा कथारा कुछ समय में जुड़ जाएंगे निश्चित रूप से। एवन जोड़ी टूर्नामेंट की बात करेंगे तो, और उसके साथ साथ गौरी स्पोर्ट्स नेवाली देखिए धीरे धीरे इनके भी पूरी टीम और सेरा देखिए हम देख सकते हैं रमेश श्रीवास्तव भी जुड़ चुके हैं। खास बॉडीगार्ड देखिए बात करेंगे राजेश दादा कथाराज के पिछला मैच की थोड़ा सा चर्चा जिक्र कर लेंगे, क्या मुकाबला देखिए कंप्लीट हुआ यहाँ से, और हमेशा देखिए बात करेंगे जो जानकारी यहाँ पर रॉकस्टार की तरफ से मिली। संग्राम 11 एथलेटिक्स टीम भलाई बड़े बड़े टीम को शिकस्त देते हैं लेकिन रेडगढ़ टीम के सामने घुटना टेक देते हैं। ठीक सौरव याच्याकडे खऱ्या अर्थाने शौर्य 11 भरदेव रेडगर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपी यांच्या वतीने खऱ्या अर्थाने ऑनलाईनला 5000 रुपये जमा झालेले आहेत। बालकृष्ण दादा मनपूर्वक तुमचं आणि खास करून तुमच्या सुकन्या किट्टू मिट्टू यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। क्या बात है, पैकर ऑनर देखिए कितने बड़े होते हैं महागुरु सर, भलाई टीम से दूर हैं लेकिन ऑनलाइन जुड़े हैं। खास जगह पर क्या टीम का हौसला जरूरत के समय यहाँ पर। तो चलिए यहाँ पर अगला देखिए सुपर 10 का दूसरा मैच की तरफ हम चलते हैं जहाँ पर टॉस की बात कर लेंगे। डीसीसी मुरबे टीम टॉस जीतने के साथ पहले गेंदबाजी चुने हैं और सिवांश रिबन देखिए तिम्बोडी टीम को यहाँ पर बल्लेबाजी के लिए आमंत्रण दिए हैं। बहुत बढ़िया देखिए आज के दिन की बात करेंगे सुपर 10 का जो मुकाबला है भाई, पहला मैच देखिए कंप्लीट हुआ, टॉप 5 में पहुंचने वाली पहली टीम पहुंच गई भाई। और प्रणय भोपी का मैं तारीफ करना चाहूँगा जिस तरह से उन्होंने शुरुआत दिलाया, जो 2 विकेट टॉप ऑर्डर के बल्लेबाज को ढेर किया राहुल काठे, और उसके बाद साहिल, अगर वो विकेट ना मिलता नई गेंद में फिर और कठिन बन सकता था। उसके बाद जो तीसरा ओवर रहा मैच का, क्योंकि 2 ओवर में 30 आने के बाद और जो गेंदबाज लेफ्टन गेंदबाज रोशन कड़ू ने दिखाया वो काबिल तारीफ था भाई, इसलिए कहीं इतना क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है। और एसएससी से देखिए बात करेंगे, इसके बाद जो सुपर 10 का मैच रहेगा भाई। हॅलो परगाव बघा 2 मिनिटाच्या पूर्वी तुम्हाला खेळ स्टार्ट करणं चेंडू विकेटवर आदळणं गरजेचं आहे। हा अन्यथा अतिशय नियमावली स्ट्रिक्टली आहे, संघाला मात्र कुठेतरी दंडित केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे। तो चला बेल कमी आहे दादा, मॅच थोडासा लवकर सुरू करा, आज दादाचा बर्थडे आहे, सेलिब्रेशन पण भरपूर आहे संध्याकाळी। तो चलिए बात करेंगे भाई राजेश दादा कथारा देखिए, बर्थडे आज भावाचा जल्लस सारा गावाचा, क्योंकि आज जल्लस रहेगा बिल्कुल सुबह से लेकर शाम रात के 12 बजे तक है, और कल रात के 12 बजे से ये शुरू हो चुका है, 12 नहीं मुझे लगता है शाम से मैच जैसे कंप्लीट हुआ उसके बाद शुरू हो गया। चलेंगे मैच की तरफ बढ़ेंगे। यहाँ पर एक बार इवन लाइव आपका भी तारीफ करना चाहेंगे, बहुत बेहतर क्लियरिटी क्वालिटी के साथ साथ मैक्स सर देखिए अभी पिछली मैच शायद एक तरफा हो गया और गेंदबाज तैयार, पहली गेंद। चले यही बात कर रहे थे भाई, ये विकेट में जान है, अगर आप लेंथ गेंदबाजी करोगे ना बहुत बेहतर आपको फायदा मिलेगा। मैक्स सर बात करेंगे ना लेंथ और गुड लेंथ, ये सबसे गेंदबाज के लिए एक अच्छा विकल्प रहती है। अगर ये विकेट की बात करेंगे ना, ये विकेट थोड़ा छोटा है, उछाल है, अगर थोड़ा शॉर्ट ऑफ गुड लेंथ भी आ जाता है ना फिर भी उतना कठिन नहीं बनेगा भाई, लेकिन अगर आप फुल लेंथ रखे फिर ओवर पिच थोड़ा कठिन बन जाता है। एक बार बल्ले पर आ गए तो बड़ी आसानी से मिड ऑफ है, मिड ऑन के ऊपर से छक्का भी होता है, मिड विकेट भी देखिए बात करेंगे। अरे चलिए क्या बल्ला को छुआ है, और ये देखिए कैच तो बढ़िया लिया है भाई, क्या कमाल का कैच देखिए भाई, इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। और जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ये तेरी अमानत है। और फील्डर यहाँ थे भाई राज उलवेकर, क्या बात है, आप रिप्ले में देख सकते हो भाई, मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना, क्या बढ़िया देखे एक्शन से गेंदबाज आते हुए यहाँ पर
एक लंबे रनअप से और कलाई के सारे मोड़ना चाहते थे, बल्ले का थोड़ा ऊपर लगा वहां पर और शॉर्ट मिड ऑन तैनात था। वो दोनों बॉडी को एकदम से कंट्रोल है। और कमाल का कैच, मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना। चलिए भाई, यहाँ पर जल्लस तो होगा निश्चित रूप से, लेकिन बहुत सारे टीम का भी यहाँ पर जल्लस देखने को मिलेगा। बालकृष्ण साहब देखिए एकदम से खुश हैं, क्योंकि जिस तरह से रेडगढ़ टीम ने यहाँ पर सुपर 5 में पहुंचा है। लेकिन यहाँ पर देखिए ये दोनों टीम के लिए भी बहुत अहम मुकाबला है भाई। यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा, सनील गायकवाड़ की बात करेंगे तो यहाँ से देखिए पहले दिन में देखिए बात करेंगे जहाँ पर उन्होंने 18 गेंद में 48 बनाए थे। और फिर से एक बार देखिए उनके पास दीपक भाई फड़के देखिए उइगर इनकी तरफ से यहाँ पर राजेश दादा के लिए देखिए खास शुभकामना आता हुआ। बहुत देखिए शुभकामना की बारी से जैसे जैसे वक्त समय मिलेगा मैच के साथ साथ चलेंगे। और ये चलिए देखते हैं अंपायर का यहाँ पर डिसीजन, और शायद यहाँ पर पल्ले का बाहरी किनारा लिया भाई यहाँ पर। और बैटर देखिए भाई कौन थे भाई यहाँ पर, सनील गायकवाड़ देखिए यहाँ पर 18 गेंद के पर 48 रनों का इनिंग्स खेले थे पहला दिन। और बड़ा मोहरा भाई, बड़ी मछली हाथ लग चुकी है। अब विनीत फड़ के रहेगा सेलिब्रेशन जश्न करते हुए। ये विकेट देखिए पहले हम जब चौथा दिन जुड़ा था सुधीर, मैंने जिक्र किया था कि गेंदबाजी को ज्यादा मदद मिल रहा है। ऐसा नहीं कि बल्लेबाज को मदद नहीं मिल रहा है, लेकिन जो काफी टूर्नामेंट में हम देखते हैं ज्यादातर पाटा विकेट रहता है, मैक्स सर बल्लेबाज हावी होते हैं। लेकिन ये विकेट एक ऐसा है, चौथा दिन भी मैं जुड़ा था, उछाल भरा विकेट है। और शायद उसका अच्छा इस्तेमाल रेडगढ़ टीम ने किया था, और शायद नितलेश टीम ने ज्यादा आगे की तरफ गेंद किया, खास करके प्रमोद पाउ से जिसका 3 छक्के खाए। लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे वही काम करते हुए गेंदबाजी की बात करेंगे विनीत पड़ के देखिए यहाँ से। जानते हैं दोनों टीम के लिए मैच बड़ा अहम है भाई। टॉस जीते देखिए यहाँ पर और फील्डिंग चुने यहाँ पर। कल से देखिए मुरबे पर एक बहुत बड़ा प्रतियोगिता जहां से आगाज हो जाएगा। एक बड़ा इवेंट लाइव है, आपको दिखेगा निश्चित रूप से। बड़ा अच्छा गेंद देखिए यहाँ पर। और ये चलिए सैंडी पालकर से देखिए इशारा कैसे करते हुए भाई, 2 पैरों के बीच से गेंद निकलता हुआ। लेकिन स्मैक्स सर कहते ना जब वक्त बुरा हो तो गेंद कहीं से भी निकल सकता है, लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं थोड़ा हिम्मत जोड़ना होगा। कुणाल भूर देखिए बात करेंगे, अनुभव इनके पास है, एक्सप्रेस इनके पास है। और उनके साथ देखिए बात करेंगे राहुल हैं देखिए बल्लेबाज की बात करेंगे। बहुत बढ़िया देखिए दोनों अंपायर आपस में थोड़ा सा बातचीत है, क्या क्वालिटी दिखाते हुए। राहुल स्पोर्ट कहा जाए तो तेम्बोड़े निश्चित रूप से। वाइड देखिए यहां से लग रहा था शायद थोड़ा ज्यादा दूर छोड़ कर गया था गेंद, और वाइड करार दिया गया। अच्छी अंपायरिंग देखिए। नहीं, ये अंपायर देखिए समय लेते हैं, बातचीत करते हैं, और खिलाड़ी भी इनका रिस्पेक्ट करते हैं। थोड़ा सा थ्रो थी वहां हुआ, जरा तेज होता तो और करीब हो सकता था। दोनों टीम का देखिए ड्रेस कोड लगभग देखिए मिलता जुलता, लेकिन दोनों टीम भी अच्छे तरह से जानते हैं एक दूसरे को, और क्या यहां पर कह सकते हैं जाना पहचाना। चलिए बात करेंगे यहां से निवृत्ति तथा फिर देखिए बात करेंगे। ये टीम कहा जाए तो निश्चित रूप से एक हम करण देखते हैं एक टीम, लेकिन ये दूसरी टीम देखिए यहां से राज तथा फिर देखिए उनकी तरफ से देखिए खास शुभेच्छा तेम्बोड़े टीम के लिए आता हुआ, और दादा के लिए भी निश्चित रूप से देखिए बात करेंगे। आज बर्थडे खास करके देखिए यहाँ पर धीमी शुरुआत हुई है यहाँ पर, लेकिन विकेट में बहुत जान है। देखिए बात करेंगे अगर एक बार आप 4 ओवर के मैच में मैं कहूँगा 40 प्लस तक पहुंच गए ना, तो कठिन डाल सकते हैं गेंदबाजी से। थोड़ा सा खराब फील्डिंग देखिए, जहाँ का सिंगल में डबल में कन्वर्ट कर दी। यहाँ से पहला ओवर चलता हुआ यहाँ से। आज देखिए पहले सुपर 10 का हर मैच आपको यहाँ पर 4 ओवर का दिखेगा, और सबसे अच्छी बात है इस टूर्नामेंट में देखिए 40 प्लस के जो टीम ने हिस्सा लिए थे, और उनका भी एक सुपर 10 का मुकाबला देखने को मिलेगा। 40 प्लस उल्वा नोड के उल्वा टीम दिखेगी, और वही देखिए बात करेंगे मलंगगढ़ विभाग से, सिरोली विभाग से देखिए बात करेंगे। स्ट्रेट ड्राइव यहाँ पर खेलना चाहते थे, बल्ला थोड़ा सा घुमा था यहाँ पर। मिडॉन को देखिए थोड़ा सा मिडविकेट के रीजन पर रखा गया है, और खास करके लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर रखा गया है।
जब तक गेंद वापस आ जाता है, आप स्क्रीन पर देख सकते हो टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 5 रन। नेट का सुविधा देखिए बात करेंगे नेवाली के कोच रूपम दादा काथारा देखिए बात करेंगे, और भाया देखिए बात करेंगे, और उनके साथ में देखिए बात करेंगे परशुराम काथारा साहब भी देखिए हम देख सकते हैं, आपका भी स्वागत है। और नेट का सुविधा देखिए इनकी तरफ से मिला है, लेकिन यहाँ पर बात करेंगे गेंदबाज को थोड़ा सा सुविधा मिला है यहाँ से, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी होनी चाहिए थी शायद उन्होंने अपने काम कर लिए हैं, लेकिन अब बल्लेबाज को कुछ करना होगा भाई, हिम्मत जोड़ना होगा थोड़ा सा। यहाँ पर कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, ये मत सोचो कि समस्या हमारे पास है, समस्या तो हर रोज है भाई, लेकिन थोड़ा स्पीड अप देखिए बात करेंगे, गेम को स्पीड अप करना होगा। कुणाल फिर देखिए एक है अनुभव खिलाड़ी, और उनका साथ देखते हैं राहुल कैसे देते हैं यहाँ से। गुप्ते को चर्चा देखिए हम देख सकते हैं, हमारे 3 लेजेंड कमेंटेटर देखिए, महागुरु एमडी सर, मैक्स सर देखिए देख सकते हैं, मुंबई से गई पूना, पूना से पटना, दुबई तक उनका दौरा। मैक्स सर धड़ाके बाज में भी इंजन का आवाज है, दंदनाया मुरबाड़ के सरजमी के ऊपर लगा एक समय के लिए, धड़ाके बाज में कोई अंतर्राष्ट्रीय कमेंटेटर पहुंच गए थे, मैक्स सर जब पहुंचे थे धड़ाके बाज में। स्क्रीन पर आप देख सकते हो मैक्स सर, ये चेहरा देखिए खूब बयां कर रहा है भाई। चलिए बात करेंगे जो रोड है, हम देख सकते हैं गली का रास्ता जो है, उस रास्ते पर जितनी भी गाड़ी लगी है हमसे गुजारिश करना चाहेंगे वो पार्किंग में लीजिए यहाँ पर है, क्योंकि आज बहुत सारे देखिए गेस्ट मेहमान यहाँ पर आएंगे, किसी भी दिक्कत तकलीफ नहीं होना चाहिए। 6 रन देखिए बात करेंगे, यहाँ पर 2 विकेट गवाए हैं, और क्या पहला मैच देखिए जिस तरह से देखने को मिला, यहाँ पर एक लो स्कोर, कभी कभी लो स्कोर भी फाइट हो जाता है, लेकिन अभी तक देखिए बात करेंगे सेकंड मैच में भी सुपर 10 देखिए दोनों टीम एक एक मैच जीतकर यहाँ पर चाहेंगे, एक एक मैच जीतकर सुपर 5 में जगह बनाएं। इस बार देखिए थोड़ा सा लाइन से भटके यहाँ पर वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ, दोनों इंग से देखिए बल्लेबाजी चलता हुआ यहाँ पर बहुत बढ़िया। देखिए इस मैदान की बात करेंगे तो चलिए भाई बात करेंगे यहाँ पर, और एक सिंगल आता हुआ, एक एक रनों से देखिए स्कोर आगे पहुंचेगा, लेकिन ज्यादा कठिन नहीं बनेगा यहाँ पर। डीसीसी मुरबी टीम देखिए बात करेंगे, बड़े अच्छे टीम है देखिए, संघर्ष करने वाली टीम है। आज महागुरु एमडी सर देखिए बात करेंगे, इनका भी जिम्मेदारी बन जाएगा, और आकाश दादा काथारा देखिए बात करेंगे, अष्टविनायक धावा के ओनर देखिए बात करेंगे। और ये देखिए जो जरूरत था भाई यहाँ पर है कि जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, बड़ा हिट का तलाश था और देर से आया है, लेकिन देखते हैं कितना दुरुस्त आता हुआ 6 रन। ये एक बार स्वादिष्ट का आनंद लीजिए। आकाश दादा आपका प्यार बड़ा मुझे अच्छा लगा, लाइफ में पहली बार किसी आयोजकों ने इतना प्यार बांटे कि प्लीज बाबू साहब को आना है। आकाश दादा बहुत बहुत शुक्रिया आपने बुलाई। अरे चलिए हुक किया यहाँ से, शॉर्ट आर्म पुल देखिए, यहाँ पर पावर तो उतना नहीं था, लेकिन मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, यानी बैटर छोटा गेंद देकर एकदम से दीवाना देखिए आता हुआ 4 रन। टीम के ऑडिटर खिलाड़ी जिन्होंने अर्धशतक लगाए हैं वो 2100 का कूपन देखे अष्टविनायक ढाबा में, और उसका आनंद भी ले चुके हैं। वो चेहरा देखे स्क्रीन पर आकाश दादा को आप देख सकते हो भाई, और लुक देखे कितना बढ़िया बनाए हैं भाई। मुझे तो लगता है विराट कोहली भी फेल है, क्योंकि उनकी दाढ़ी कुछ पक चुकी है, लेकिन दादा देखिए अभी भी फ्रेश, उम्र कच्चा काम पक्का। बर्थडे आज भावाचा, जल्द से सारा गावाचा, क्योंकि आज आकाश दादा देखिए बात करेंगे इस एमएलए ट्रॉफी में हमेशा राजा दादा के साथ साथ है लोग। देखिए थोड़ा सा केतन म्हात्रे का भी झलक है,
और ये चलिए भाई ऊंचाई ली है और लंबाई भी ले गई भाई। काल लगता है लौट कर वापस नहीं आएंगे। गलत, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। अब राहुल देखिए ऑन फायर और एक 6 रन। चलिए बात करेंगे वारकर। देखिए हमारे भुआ निश्चित रूप से यहाँ पर तशरीफ रखते हुए जगन्नाथपुरी मंदिर पर देखिए इनका बड़ा अच्छा दर्शन रहता है हर साल। उड़ीसा देखिए यहाँ से मैं जब जब उड़ीसा जाता हूँ, जब ट्रेन में आता हूँ, सफर करता हूँ, और करीब भुआ लोग देखिए हमें दिखाई देते हैं। और ये चलिए भाई नजदीकी मामला हो सकता है। देखते हैं यहाँ पर सैंडी पालकर सर शॉर्ट सिग्नल देखिए आउट है, लेकिन उसके बाद भी तीसरे अंपायर की तरफ कदम बढ़ाए भाई। यहाँ पर बड़ा विकेट हो सकता है, राहुल का विकेट है। मैक्स सर ये हो सकता है शायद 2019 की वर्ल्ड कप का हम याद कर सकते हैं, क्योंकि महेंद्र सिंह धोनी का रनआउट ने हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था और कुछ लोगों ने रात का डिनर भी छोड़ दिया था। ये वही सुपर 10 का मुकाबला है, वो सेमीफाइनल मैच था, ये भी ट्रॉफी तक पहुंचने का मैच है। देखिए भाई आप रिप्ले में देख सकते हो बल्ला जाते 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 और विकेट कीपर देखिए ओहो चिंगो चिंगो आणि रेड सिग्नल देण्यात आलेला आहे बघा। अर्थात धोनी सरांनी सांगितलं फलंदाज OUT अर्थात आउट झालेला आहे फलंदाज। आणि ज्या क्षणाची मित्रांनो आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात, ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, पर्व 15वे पर्व आहे पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व विकास पुरुष। पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये लागोपाठ ज्यांना चौथ्यांदा आमदार होण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय सन्माननीय दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं नेवाली गावच्या नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। गौरी स्पोर्ट नेवाली आणि ग्रामस्थ मंडळ नेवाली यांच्या वतीने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपलं सरचे स्वागत आहे। बहुत बहुत बढ़िया। देखिए एक अच्छी मैसेज महागुरु सर देखिए, क्योंकि बर्थडे आज भावाचा और बहुत जल्दी देखिए एंट्री यहाँ पर हो रही है, जिनके आने के इंतजार में देखिए पूरी हम देख सकते हैं गौरी स्पोर्ट्स नेवाली तैयार हैं और पूरी मैनेजमेंट तैयार है भाई। और महागुरु सर क्या मैच यहाँ से आगे बढ़ेंगे या इंतजार करना पड़ेगा, क्या करीब है? मैदान पर ड्रिंक्स भी लिया गया है, मुझे लगता है नेवाली गांव में एंट्री हो रही है और जैसे यहाँ पर मैदान के करीब एंट्री होगी मैच कुछ समय के लिए रुका जाएगा, लेकिन अभी मैच कंटिन्यू यहाँ पर रहेगा। मैदान पर देखिए ड्रिंक्स, लेकिन बड़ा विकेट गिरा भाई यहाँ पर। खास करके राहुल एक सेट हो चुके थे बल्लेबाज, उनकी गेंद बल्ले पर आ रही थी। टीम का स्कोर 25 और बाइकर मेन भी है वो खिलाड़ी की बात कर लेंगे तो। और बड़ा विकेट देखिए, क्या थ्रो था और क्या विकेट कीपिंग था भाई। और महागुरु सर देखिए राहुल का ये विकेट नहीं था, जिस तरह के विधानसभा का टिकट देखिए चौथी मर्तबा प्रशांत दादा सबके लाडले देखिए एक बड़ी जीत के साथ है, लेकिन उनकी एंट्री कुछ समय में MLA ट्रॉफी में हो रही है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर कुणाल भूर। देखिए अब इन्हें थोड़ा कुछ जिम्मेदारी लेना होगा। कहती ना मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है, लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों का काम होता है। इतिहास गवाह है, संतोष चौधरी सर जंग राजा ने नहीं जंग सेनापति ने जिताए हैं। अब जो नीचे के बल्लेबाज हैं इन्हें कुछ काम करना होगा। लेकिन DCC मुरबेट टीम देखिए बात करेंगे, जो रिडगेट टीम के गेंदबाजी ने दिखाया था, खास करके मैं मैन ऑफ द मैच भलाई देखिए यहाँ पर रोशन देखिए बात करेंगे जो गेंदबाजी किए थे, लेकिन जो प्रणय ने शुरुआत किया था वो काबिल तारीफ था रिडगेट टीम के लिए। एक स्ट्राइकर गेंदबाज का भूमिका क्या होता है और उन्होंने करके दिखाए थे। कितना आगाज अच्छी हो तो फिर अंजाम कुछ भी हो सकता है। और यहाँ पर देखिए बात करेंगे ये गेंदबाज देखिए बहुत अच्छी लाइन इन्होंने भी पकड़ ली है। ये विकेट देखिए गेंदबाज को मदद मिल रहा है, कम ऐसा विकेट मिलता है जो गेंदबाज को मदद मिलता है भाई। टूर्नामेंट की देखिए बात करेंगे आज छठा दिन। अरे चलिए भाई नजरे कहीं निगाह कहीं गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो पा रहा है। ये गेंद कम खेलनी होगी भाई, मुश्किल ही बनाएगी भाई। कहते ना इसकी में आईली भी बोलना हमेशा आसान होता है और क्रिकेट में डॉट गेंद खेलना उतना महंगा होता है। हर आईली भी आपके लिए आसान नहीं रहता है, कभी थप्पड़ लगता है, हर डॉट गेंद भी आपके लिए मुश्किल बना सकता है भाई। तो चलिए बात करेंगे। अरे ये चलिए भाई जो डॉट गेंद था मुश्किल बनाया था, उसके बाद देखिए थप्पड़ लगाने गए थे, लेकिन एक्स्ट्रा कवर पर फील्डर थे तैनात है और वहां पर देखिए विकेट गिरता हुआ। ख्वाब देखने से तकदीर बन नहीं सकता है।
पांच देखिए रेफ्रिजरेटर हम प्लीज देख सकते हैं जहां पर टॉप 5 में पहुंचने वाली टीम को दिया जाएगा। एक अच्छी सोच है। स्कोर 25 पर 4 देखिए बात करेंगे यहाँ पर। हाँ निश्चित रूप से हम थोड़ा स्क्रीन पर रिप्ले देख रहे थे। 25 पर 4 डीजे बात करेंगे। अंपायर डीजे बज रहा है तो उसके बीच में चढ़ के तो स्कोर नहीं बता सकता हूं, थोड़ा बंद होने दीजिए। तो चलिए बात करेंगे यहां से। टीम का स्कोर देखिए 25 पर 4 है। विकेट गिरा, डीजे बजा, क्योंकि नितिन ने तो हमें शक की नजर से देखते हैं, क्योंकि पिछला एक चौका या कुछ तो हुआ था, मैंने समय नहीं दिया था उन्हें। और ये चलिए भाई बात कर लेंगे। और एक देखिए यहां से डॉट गेंद निकलता हुआ भाई यहां से। तीसरा ओवर चल रहा है भाई यहां पर। और 25 पर देखिए यहां से बात करेंगे। 4 विकेट गवाए हैं यहां पर। अभी तक देखिए बात करेंगे इस ओवर में कोई रन नहीं भाई। क्या कमाल की गेंदबाजी हुई भाई। ये तीसरा ओवर देखिए रेडगढ़ टीम के लिए भी कारगर साबित हुआ था। और यहाँ पर देखिए तीसरा ओवर देखिए कठिन हो रहा है, इसलिए तो कहा जाता है 3 तिगाड़ा काम बिगाड़ा। ये जो 3 ओवर का तीसरा ओवर का जब गेंदबाज आते हैं ना, कौन कहता है 1.5 ओवर में देखिए आजकल, इसलिए कहा हर टीम में 4 गेंदबाज ऐसा होना चाहिए। ऊपर के गेंदबाज अपना काम कर लेते हैं, अगर नीचे के गेंदबाज काम बिगाड़ दिए तो फिर कठिन बन जाता है। इसलिए आपके पास अगर 4 गेंदबाज बेहतर हो फिर आप पूरी टूर्नामेंट जीत सकते हो। तर ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार 2 मिनिटं फक्त खेळ थांबवायचे आहे। एक जबरदस्त संघटन, कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने गतिशील दिशा देणारे, विकासाचे व्हिजन म्हणून खऱ्या अर्थाने या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असणारे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पनवेलच्या जनतेचे परमनंट आमदार सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आमदार चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं स्वागत करूया। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांतदादा ठाकूर, आपल्या पनवेलचे आमदार नावगाचे प्रशांतदादा ठाकूर। खऱ्या अर्थाने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। चौथ्यांदा ज्यांना पनवेल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली, त्यांच्या बाजूला आपण पाहतो खऱ्या अर्थाने ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा 15वा पर्व आहे। आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, किती प्रेम आहे खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचं। राजेश शेठ काथारा जे नेवाली गावातील ग्रामपंचायत आपले सदस्य आहेत, त्यांचा वाढदिवस आहे। त्याचबरोबर आकाशदादा काथारा यांची संकल्पना पाहतो। मोतीराम शेठ काथारा गौरी स्पोर्ट नेवालीचे सर्व शिलेदार यांच्या खऱ्या अर्थाने प्रयत्नाने हे 15वा पर्व पाहतो। आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चषक आमचे समालोचक मित्र आहेत रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी, मच्छिंद्र पाटील सर रोहनजन आणि त्याचबरोबर बाबूशा। ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस आपण समालोचन करण्यासाठी सर्व समालोचक जात असतो, तिथे एकच चर्चा होते की रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्या नावाने सर्वाधिक मोठ्या स्पर्धा होतात। ते एकमेव आमदार म्हणून एकच वादा, जनतेचा वादा, विकासाचा वादा, तुमचा आमचा सर्वांचा लाडका आमदार आमदार प्रशांत दादा। तो चलिए 27 पर 4 विकेट यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त है। महागुरु सर सही फरमाया आपने। सबसे पहले यहाँ पर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे चौथा जीत के साथ साथ जिक्र होगा निश्चित रूप से मैच भी देखिए सुपर 10 का यहाँ पर। और गेंदबाज देखिए चौथी ओवर लेकर तैयार है। तो सर देखिए यहाँ से मिड ऑन के ऊपर से खेला गया, लेकिन डीप लॉन्ग ऑन पर फील्डर तैनात है। देखिए यहाँ पर चौथी ओवर की पहली गेंद पर देखिए 27 पर और विकेट गिरता हुआ पर 5वां विकेट। तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चषक क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रत्येक वर्षी पाहतो आपण आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये ज्याने सहकार्य केलेलं आहे ते भगतवाडी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ भगत साहेबांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। प्रकाश शेठ भगत साहेब आपला आम्ही गौरी स्पोर्ट नेवाली आणि त्याचबरोबर आमच्या सर्व कमिटीच्या वतीने स्वागत करत आहोत।
27 पर 5 विकेट गवाए। महागुरु सर सही फरमाए थे, एमएलए ट्रॉफी पिछले साल भी हमने जिक्र चर्चा कर रहे थे कि रायगढ़ पनवेल में, और जिस रफ्तार से चलती है एमएलए ट्रॉफी शायद उतनी रफ्तार से शुभ अख्तर की गेंदबाजी में भी नहीं थी। 27 पर 5 देखिए यहाँ पर 3 ओवर पहली गेंद हो चुकी है यहाँ पर, और बैटर देखिए यहां से आते हुए बहुत बढ़िया। देखिए अब टाइटल सॉन्ग सुन सकते हो गए। यहाँ पर टीम का स्कोर देखिए पहुंचा है 27 पर 5 है। गेंदबाज फिर से एक बार तैयार है। ओ बड़ा अच्छा गेंद जड़ में रखा था, यहां से शायद बल्ले को छुआ था, जो हल्की सी आवाज यहां तक पहुंची थी। और एक विकेट देखिए, विकेट नंबर 6। बहुत बढ़िया। देखिए स्क्रीन पर देख सकते हो जिनका आज बर्थडे निश्चित रूप से खास करके स्पेशल डे राजेश दादा देखिए काथारा, जहां 41वां साल है इनका यहाँ से, और उनके साथ एक एमएलए साहब हम देख सकते हैं कहते ना, प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे, लेकिन काम ऐसा करोगे सर कभी ना झुके। आज जिस काम से देखिए उनकी बनी है पहचान, 4था मरतबा बड़ी जी। टीम का स्कोर देखिए 27। प्रवीण सर देखिए बात करेंगे, टीजे भी यहाँ पर बहुत बढ़िया। देखिए सानिया टीजे यहाँ पर साथ लिबाते हुए, लेकिन अभी देखिए बात करेंगे 4 गेंद बचा है कम से कम। देखिए 35-40 ये तो हम नहीं कह सकते कि बड़ा स्कोर एक माना जाएगा, लेकिन फाइट एक दे सकते हैं गेंदबाज। अरे देखिए हुक क्या है, लेकिन देखते हैं संपर्क कितना अच्छा हुआ यहाँ पर, हाथ जरूरत था यहाँ पर। बहुत बढ़िया मिड विकेट को चीरते हुए और आता हुआ 6 रन। प्रशांत निवडून आला र, प्रशांत दादा निवडून आला, आई तुझा प्रशांत निवडून आला र, प्रशांत दादा निवडून आला, प्रशांत दादा निवडून आला। तो चलिए छक्के के साथ यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गए हैं 33 रन। यही काम करना होगा बल्लेबाज को। कहते ना आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए, क्योंकि कम से कम 40 यहां तक तो मैं कहूंगा पहुंचना। एक अच्छा फाइट अगर थी ना यहाँ से। और बैटर की बात करेंगे देखिए यहाँ से राहुल गायकवाड़, देखिए यहाँ से बल्लेबाजी में राहुल नाम कहीं ना कहीं यहाँ पर है। राहुल स्पोर्ट भी हम देखते हैं तेम्बोड़े, और यहाँ पर देखिए तो राहुल नाम देखिए यहाँ से बहुत बढ़िया काम करते हुए, विकेट गिरने के बावजूद भी यहाँ से, लेकिन उसके बाद एक यहाँ से डॉट गेंद खेलते हुए छक्के की कीमत कहीं ना कहीं कम हो जाता है। कहते ना कीमत पानी का नहीं, कीमत हमेशा प्यास की होती है, और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है। स्क्रीन पर आप देख सकते हो खूबसूरत चेहरा, जिस चेहरे ने देखिए इस टेनिस क्रिकेट को, समाज को देखिए। कौन कहता है मैक्स सर हमारे पास आईसीसी नहीं है, कौन कहता है हमारे पास बीसीसीआई नहीं है। ऐसे एमएल अगर हमारे साथ हो तो निश्चित रूप से फिर ये टेनिस क्रिकेट क्यों ना एक आईपीएल का लुक। यहाँ देखिए वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ यहाँ से। प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। प्रशांत दादा एक वादा देखे, जो वादा करते हैं उस वादे को बड़ी अच्छी तरह से निभाते हैं। और अब थोड़ा सा बात कर लेंगे, गेंद देखिए बची है भाई, ओ ये चलिए भाई सरदर्द बनाएगी ये डॉट गेंद देखिए, इस वक्त मुश्किल बनाएगी भाई, जहां आप सुपर 10 का मैच खेल रहे हो, जहां आपको ट्रॉफी पकड़ना है भाई, और ये एक एक डॉट गेंद आपको और परेशानी में डालेगी भाई। 34 रन देखिए बात करेंगे, यही टोटल पिछली मैच में हमने देखा था नीतीश टीम के लिए मुश्किल बना था। और अब अंतिम गेंद है भाई, एकाश फाइट वातावरण टाइट, एक बड़ा हिट हो सकता है, आपको फाइटिंग टोटल तक ले सकता है। नहीं बड़ा तो नहीं आया, यहाँ पर सिंगल आएगा और दूसरे के लिए भागते हुए, और दूसरे से साइड लग रहा है ऐसा देखते हैं। यहाँ पर तीसरे अंपायर की तरफ डायरेक्ट यहाँ पर इशारा लिए हैं संदीप पालकर सर। तर यानंतरची लढत असेल पारगाव क्रिकेट संघाचे संघनायक सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव विपक्ष मित 11 कालुंद्रे, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत व्यासपीठावर। साहेब आम्ही रायगड ठाण्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा होतात, मालिकावीर अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स अर्थात सर्वोत्कृष्ट खेळाडूला 2 व्हीलर्स बाईक देऊन त्याचा गौरव केला जातो पारितोषिकाने। इथे मात्र एक चांगली संकल्पना आहे, आणि फलंदाज बाद इथे फलंदाज धावचीत झालेला आहे। इथे 5 फ्रीज पाहतो,
आणि पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब उद्घाटन सोहळ्याकरता आले होते. त्यांना सुद्धा ही संकल्पना राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा, मोतीराम शेठ काथारा असतील, गौरी स्पोर्ट नेवालीची संकल्पना खऱ्या अर्थाने आवडली की 5 फ्रीज म्हटलं तर कमीत कमी प्रत्येक ज्या खऱ्या अर्थाने बक्षिसाचा मानकरी ठरेल त्याच्या घरातील 10 सदस्यांना तरी त्याचा वापर करता येईल खऱ्या अर्थाने. म्हणजे एकूण 12 प्रतिनिधी 50 प्रतिनिधी त्याचा पूर्णतः खऱ्या अर्थाने वापर करू शकतात. आणि मालिकावीरसाठी सरप्राईज गिफ्ट असणार आहे स्पेशलिस्ट खऱ्या अर्थाने राजेश शेठ काथारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने. आणि तिचा उलगडा मात्र आता काही क्षणातच आपण करणार आहोत. इथे मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आज राजेश शेठ काथारा नेवाली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा यांचा वाढदिवस आहे. राजेश शेठ काथारा असतील, आकाश शेठ काथारा, मोतीराम शेठ काथारा, तुमच्या नेवाली गावातील सर्व सहकार्यांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करू की सातत्याने विकासाच्या दृष्टिकोनातून सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत असताना खनिज संपत्ती निधी या माध्यमातून खऱ्या अर्थाने 3,28,00,000चा निधी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून विकासाकरता या नेवाली गावाला सुपूर्द केला. विकासाचे दुसरे प्रकाश शेठ या पण खऱ्या अर्थाने प्रकाश शेठ भगत साहेबांचं कौतुक करावे लागेल. 1,00,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे. इथे मोतीराम शेठ काथारा साहेबांच्या शुभ हस्ते आहे पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व के कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाचे अस्मंतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होऊन निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन राजेश शेठ काथारा, मोतीराम शेठ काथारा, आकाशदादा काथारा, परशुराम काथारा, प्रकाश शेठ भगत साहेब, राजेश शेठ काथारा यांच्या शुभास्ते त्यांचा यथोचित सन्मान, यथोचित गौरव केला जात आहे. राजेश काथारा यांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने सर्व आपल्या आदय गावातील सहकाऱ्यांचे मनपूर्वक आम्ही ते स्वागत. आणि यानंतर खऱ्या अर्थाने संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाहुले या संत वचनाप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्याने आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 1,00,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आमदार साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. साहेब आपण प्रकाश शेठ भगत साहेबांचा सन्मान इथे करावं. प्रकाश शेठ भगत साहेब यांचा यथोचित सन्मान ग्रामपंचायत सदस्य आकाशदादांच्या शुभास्थिती केला जात आहे की ज्या प्रकारे नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात, त्याप्रमाणे समाजामध्ये पाहिलेले एक दमदार व्यक्तिमत्व आणि प्रकाश शेठ भगत साहेबांचंही आमदार प्रशांतदादा आपल्यावर खूप प्रेम आहे खऱ्या अर्थाने. आणि यानंतर राजेश शेठ काथारा साहेब या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने 15वा पर्व आहे. राजेश शेठ काथारे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथमतः आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना आपण चौथ्यांदा आमदार झाल्याबद्दल नेवाली ग्रुप ग्रामपंचायत आदई ग्रामस्थांच्या वतीने आणि गौरी स्पोर्ट नेवाली आणि आम्हा सर्वांच्या वतीने प्रथमतः तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आमदार म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही या जनतेचा विकासाचे महापर्व म्हणून तुमचा उल्लेख केला जातो. भविष्यामध्ये आम्ही आई एकविरा चरणी प्रार्थना करतो की आज आपण नामदार आहात आणि भविष्यात आमच्यासाठी या पनवेलच्या जनतेसाठी असा एक सुवर्ण दिवस यावा की आमच्यासारख्या सर्व निवेदक समालोचकांना तुमचा नामदार म्हणून उल्लेख करण्याची संधी आम्हाला परमेश्वर प्राप्त करून देवो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. आणि सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना माझी विनंती आहे की आई गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले सर्व खेळाडू, सर्व आमचे सहकारी आणि उपस्थित आमच्या गौरी स्पोर्ट नेवालीला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे मार्गदर्शन करावं. बोला भारत माता की. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाळीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आपल्या या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या आज शेवटचा दिवस आणि आज राजेश काथारा यांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं इथे उपस्थित असणारे मंचावरील आमचे प्रकाश शेठ आणि सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू, उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक, उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी या
भव्य अशा आयोजनाबद्दल गौरी स्पोर्ट्सचं मनापासून अभिनंदन करतो आणि या आयोजनाला तुम्ही आमदार चषक हे नाव दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर क्रिकेटचं वेळ आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. क्रिकेट खेळ पाहायला, खेळायला, त्याच्याविषयी बोलायला सगळ्यांनाच आवडतं आणि विशेषत्वानं पनवेल तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा या होत राहतात. काल परवाची आपण बातमी पाहिली असेल तर म्हणजे नेवाळी आदई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये, तर आदईच्याच दुसऱ्या टोकाला आता दिलीप वेंगसरकर अकॅडमीच्या बरोबर पनवेल महापालिका एक स्टेडियम डेव्हलप करत आहे आणि ते स्टेडियम आता सर्व पनवेलकरांना पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकण्याची संधी देणार आहे. त्यामुळे या क्रिकेट खेळाविषयी आपल्याला असणारी आत्मीयता याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं जे प्रायोजक पुढे येतात त्या प्रायोजकांचं अभिनंदन केलं पाहिजे. आमदार चषक असं खेळाला नाव देतात पण आमदाराकडून काही देणगीची अपेक्षा नाही, पण या खेळाच्या माध्यमातून तरुण लोक पुढे आली पाहिजे या दृष्टिकोनातून जे नियोजन गौरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून राजेश कातारा, आकाश कातारा आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होतं आहे, मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या आयोजनाच्या माध्यमातून जे जे तरुण याच्याशी जोडले जात आहेत त्यांना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातातून राजेश कातारा जसं सामाजिक कार्य करतायत, मोतीराम कातारा, आकाश आणि त्यांचे सर्व सहकारी जसं कार्य करतायत असंच कार्य त्यांच्या सर्वांच्या हातातून घडो अशासाठी मनापासून शुभेच्छा देतो. राजेश कातारा यांचा आज 25वा किती वाढदिवस 41वा वाढदिवस आज त्यांचा आहे. त्यांनी आणखीन 59 वाढदिवस साजरे करावेत अशा माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा. या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं, आपण सर्वांनी मिळून मला या विधानसभा मतदारसंघाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आपल्या मतदारांचं, आपल्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करत असताना आपण सर्वांनी मिळून जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवणं ही माझी प्रामुख्यानं जबाबदारी आहे. या मतदारसंघाच्या सर्व आपल्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणं ही माझी जबाबदारी आहे आणि मतदारसंघाच्या लोकांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्यासोबत राहणं ही माझी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही मला जी ताकद दिली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक खोट्या नाट्या पद्धतीच्या प्रचाराला या ठिकाणी आपल्या या निवडणुकीमध्ये आपण सामोरे गेलो, पण या प्रचाराला बळी न पडता या जनतेनं माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि त्यामुळं या मतदारसंघातल्या जनतेचं माझ्यावरती ऋण आहे, हे ऋण फेडण्यासाठी मी सातत्यानं तत्पर राहीन याची ग्वाही या निमित्तानं देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. राजेश काकडे आदई, जयेश पाटील आदई, तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने ते शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आदई नेवाली गाव पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम शेठ काथारा नेवाली यांची निवड झालेली आहे. मी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी ते विनंती करतो की जल है तो कल है खऱ्या अर्थाने, आणि त्याकरता मोतीराम शेठ काथारा यांचं खूप मोठं योगदान असतं. आपण विद्युत खऱ्या अर्थाने जे ट्रान्सफॉर्मर पाहतो त्यासाठी सुद्धा सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपल्याकडे मोतीराम शेठ कातारे सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या आता नेवाली गाव पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्यांचं आपण इथे स्वागत करावं. विठ्ठलदादा तुमचंही मनपूर्वक स्वागत. प्रमोद असतील खांदेकर, तुमचा परशुराम काथार आपणही समोर या. बोला भारत माता की. खेळ स्टार्ट असेल बघा, प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू आणि विठ्ठल काथारा यांचा आपण इथे सन्मान इथे करूया. दादा विठ्ठल काथारा आकाशे काका आहेत खऱ्या अर्थाने, परंतु पाणीपुरवठा समितीच्या खजिनदारपदी त्यांची निवड झालेली आहे. खेळ स्टार्ट असेल, प्रेक्षकांची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी बेलेवर जाणं गरजेचं आहे. सामना सुरू आहे आणि मात्र सुरूच राहणार आहे. यानंतर परशुराम काथारा श्री गणेश केबल नेटवर्क, परशुराम दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल.
ते सुद्धा एक चांगली मेहनत घेत असतात. मी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना माझी विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते परशुराम काथारा इकेकालचे एक आदर्श क्रिकेटर आणि ज्यांच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेला जी आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स आहे ना, नेटवर्क सेवा विनामूल्य खऱ्या अर्थाने त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. हा आजही क्रिकेट खेळतात. पुंडलिक हरिभग वारेकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, वारेकरी संप्रदायाचा संस्कारदीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि उर्वरित आयुष्य ज्याने पांडुरंगा चरणी समर्पित करणारी मंडळी यांचा सन्मान इथे केला जात आहे. पुंडलिक बुवा या पण काथाऱ्या दादांचा सन्मान इथे केला जात आहे. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. ओटू कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलणार प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करून बोलूया. पूर्वी आवाज ऐकला बाबूशाह रॉकस्टार प्रवीण गायकर आहेत त्यांची समवेत आणि आता मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजन यांच्याकडे कंटिन्यू बोलणार आहोत. मच्छिंद्र पाटील सर ओटू. थँक्यू. सर्वांचे लाडके आमदार आपल्या हृदयामध्ये स्थान करणारे प्रशांत ठाकूर यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतोय. साहेब तुम्ही 4थ्यांदा आमदार झालात. क्रिकेटमध्ये तुम्ही हॅट्रिक प्राप्त केली, आता चौकार देखील मारला. तुमचं मनापासून आभार. गरज आहे तुमच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची, कारण पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हीच ह्या आपल्या परिसराला खूप मोठा दर्जा दिला. मला आठवते ज्यावेळी सागरी सेतूचं उद्घाटन झालं नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते, तेव्हा साहेबांच्याच प्रशांत ठाकूर साहेबांसमोर आव्हान होतं की ते मायक्रो मॅनेजमेंट त्यांनी केलं होतं की नरेंद्र मोदी साहेबांचं हेलिपॅड कुठे उतरणार, ते कुठून किती वेळेला निघणार, हे संपूर्ण मॅनेजमेंट केलं होतं. आणि दिलीप वेंसरकर सारखी अकॅडमी आपल्या पनवेलमध्ये उभारली. हे क्रिकेटचं प्रेम आहे त्यांचं. त्यामुळे एक दमदार आमदार एकच वादा प्रशांतदादा का म्हटलं जातं त्याचं उत्तर प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी नेहमी पदोपदी दिलं आहे. मग सामाजिक प्रश्न असतील किंवा शैक्षणिक प्रश्न असतील, सातत्यानं वेळप्रसंगी लोकांसाठी आंदोलन देखील करतात ते. आणि अशा या दुवादार मी म्हणे नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आमदार साहेब तुमचं मनापासून आभार. जनतेचं प्रेम तुमच्यावरती कायम राहील आणि तुम्ही त्याची पोचपावती सातत्याने देत असतात, त्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 22 धावा एक बाद आपण पाहतो जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष डांगरेश्वर मोरबे या संघासमोर आपण पाहतोय. 22 धावा झाल्या आत्तापर्यंत. सनी पालकर गेलो 12 वरती आणि षटकं सुरू आहे. ते दुसरं षटक 2 चेंडू अजूनही बाकी आहेत मैदानावरती. येस 2 मिनिटं सामना थांबवायचं पंच. येस 2 चेंडूनंतर आपण सामना थांबूया. सर्वांचे लाडके प्रशांत ठाकूर आपल्या मंचावरती आहेत. अभिमान आहे आम्हाला, सार्थ अभिमान आहे साहेबांचा. 4थ्यांदा आमदार झाले आणि विधानसभेवरती पुन्हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या परिसरातील प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. छोट्या छोट्या गोष्टींकडे फार लक्ष असतं त्यांचं, बारकाने लक्ष असतं. ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये बीट झाला आहे. एकच वादा प्रशांत दादा आणि भरपूर मेहनत, प्रचंड मेहनत घेतली. गडगे साहेब तुमचं देखील आम्ही अभिनंदन करतो. तुम्ही देखील 1 महिना सातत्यानं प्रचारामध्ये माईकवरती बोलत होता. तुमचा आवाज सातत्यानं आमच्या कानावर ऐकू येत होता. तुमची प्रचंड मेहनत आहे, सर्व कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आहे. म्हणून तर साहेबांना आताच सर्व कार्यकर्त्यांचं आभार का मानण्याचं कारण होतं, कारण प्रशांतदादा साहेबांना कोणीही छोटं कोणी मोठं नाही आहे, कधी जातीभेद करत नाही आहे, कधी वर्णभेद नाही आहे. फक्त एकच वादा आमचा प्रशांत दादा साहेब. या आपण वळूया पुढच्या कार्यक्रमासाठी. यानंतर बघा निश्चित स्वरूपात पंचांना आम्ही विनंती करतो खेळ थोडा थांबवाच आता. आपण चेसिंग इथं पाठला करतात धावांचा. आज आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट वाढदिवसानिमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी चौकार खऱ्या अर्थाने चौकार तटवला ते बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू राजेश दादा. आमदार चषक स्पर्धेच्या निमित्तानं आता ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना एक विषय माझ्याकडून राहून गेला, तो म्हणजे आपले महादेव गडगे आणि तसे आपण सर्व समालोचक सहकारी की ज्यांनी अतिशय मनापासून या सर्व स्पर्धांच्या निमित्तानं मी जे मतदारसंघासाठी पनवेलकरांसाठी करू शकलो ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची सगळ्यांची अतिशय मोठी मदत सर्व समालोचकांची झाली. त्यामुळे सर्व समालोचक सहकारी 40+ वाले
आमचे सर्व सहकारी यांचं विशेष आभार मी या निमित्तानं मानतो की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज मला हे काम करता आलं किंवा आमच्या सर्व सहकाऱ्यांना हे यश गाठता आलं. तेव्हा पुन्हा एकदा सर्व समालोचकांचं मनापासून आभार आणि राजेश कातारा यांना पुढच्या सर्व कारकिर्दीसाठी शुभेच्छा. हा बिग फाईट एका बाजूला चंद्रकांत दादा खातार यांचं आगमन झालेलं आहे. एका बाजूला आपण पाहतो मीत 11 कालुंद्रे अर्थात नशीब शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला आकाश शेठ खातार यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो खऱ्या अर्थाने सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. चंद्रकांत दादा खातार मनपूर्वक आपलं स्वागत. खेळाकडे आपण वळणार आहोत. आता खेळ मात्र कंटिन्यू सुरू राहणार आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल मीत 11 कालुंद्रे नशीब शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघनायक फक्त निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. स्पर्धेतून आपण सांगता घेता वळूया आता मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजन यांच्याकडे. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. खूप खूप धन्यवाद प्रशांतदादा साहेब. धावती भेट का होईना सदिच्छा भेट दिलीत. आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिलात आणि नितेश शेठ कातार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्यात. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि अजून एक धक्का मैदान होती. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज आहे ती 8 धावांची. आमदार चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष 15 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान राजेश शेठ कातारा आणि त्यांच्या समवेत आकाश शेठ कातारा, माजी माननीय श्री भूपेंद्र पाटील हे देखील त्यांच्या समवेत आहेत. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. आणि आता आकाश शेठ कातार यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी देण्यात आली. पाणी पुरवठा म्हणून फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया आणि वळूया सामन्याकडं. 12 चेंडू 8 धावा. आता समीकरण आता बदलले. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या मी माफी मागते, समाजाचे तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आहेत. डांगरेश्वर 11 मोरबे या संघासमोर 36 धावांचं आव्हान आहे. मोरबे म्हटल्यानंतर नेहमीच मोरबे धरणाची आम्हाला नेहमी आठवण येते, जे नोव्हेंबरचे 24 तास पाण्याची तहान शमवतात. बघायचं आज हे फलंदाज या मैदानावरती फलंदाजी करून धावांची ताण शमवणार का आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणार का, फार मोठा प्रश्न. नवीन फलंदाज मध्ये जात असताना हनुमान पाटील, गोलंदाज सज्ज होते हनुमान फडके, प्रतीक गायकवाड. 11 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामना क्लोज आहे. क्लोज एन्काउंटर आहे मैदानावरती. ओव्हर द विकेट. ग्रेट बॉलिंग. पंचांचा वाईटचा इशारा. यस ॲब्सोल्युटली वाईट. यस ॲब्सोल्युटली. विकेट कीपर चलाकी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण जर आपण अपील मागितलं तर येस नाही होतात, कारण इट इज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो विकेट कीपरचा देखील, कारण त्यांना पूर्ण अधिकार आहे अपील करण्याचा. समीकरण बदललं आहे. येणारे चेंडू मात्र 11 आणि 7 धावांची गरज आहे. सामना सोपा आहे नाही आहे मी म्हणेन, कारण धावा होतात. मात्र गोलंदाजीचा जर कस बघितला आपण आत्तापर्यंत, गोलंदाजी देखील तेवढी चांगली तुम्हाला पाहायला मिळते. ॲक्युरेसी आणि परफेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. ओव्हर द विकेट. ओ बाउन्स डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. रायझिंग डिलिव्हरी दाखवत असताना शोल्डरचा योग्य वापर, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता आणि फुटवरचा वापर फण्याचा कोणता नाही आहे. त्यामुळे डॉट चेंडू मैदानावरती लगेच भरपाई केली जो वाईट चेंडू फेकला होता. येणारे समीकरण 10 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. समीकरण बघा कसं होतं. 18 चेंडू 26 धावा, 17 चेंडू 22 धावा, 15 चेंडू 14 धावा, 12 चेंडू 8 धावा, 11 चेंडू 8 धावा, 11 चेंडू 7 धावा आणि समीकरण उरले 10 चेंडू 7 धावा. लेट कट केल्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. ॲब्सोल्युटली बाद. नो डाऊट. अजून एक धक्का. आता सामन्यामध्ये मात्र कंबर कसली. 9 चेंडू 7 धावा. खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चांगली भूमिका पार पडत असताना शंकुनाथ गडके बियॉन्ड द विकेट बियॉन्ड द स्टंप. व्हेरी गुड जॉब. आणि येणारे समीकरण आता बदलले. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं तर सामना सोपा आहे बिलकुल नाही आहे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक आहे, ट्रिमेंडस अटॅक आहे. शिवांश 11 टेंबोडे संघाचा काउंटर अटॅक आहे. त्यामुळे या काउंटर अटॅक समोर मोरबी संघाला थोडीशी दमछाक होते. आणि बघायचं आता समीकरण बघू शकाल. राहुल नावडेकर आलाय. मॅचेस हे फक्त संदेश हेच करू शकतो. बघू शकाल एवढी समरी हा संदेश देऊ शकतो, कारण भरपूर लाईव्ह टेलिकास्ट आम्ही बघितल्यात. मध्ये संदेश मी विशेष कौतुक करेन. या आपण वळूया. त्याची समरी आपण नंतर सांगूया, कारण फलंदाज पोहोचला आहे. 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. व्हेरी गुड जॉब संदेश. प्राऊड ऑफ. कीप गोईंग. 9 चेंडू आणि 7 धावा.
3 चेंडूवरती भवितव्य या सामन्याचं दिशा आणि भविष्य ठरवणारा चेंडू आपण पाहतोय. खूप सुंदर मैदान आहे. येत्या क्षणी मी प्रेमात पडलो कारण ही स्पर्धा आम्ही यूट्यूबला पाहिली. शेड्यूल आमचं खूप बिझी होतं सध्या. मात्र नितेश आपण पाहतो राजेश कातारे यांनी केलेले आयोजन आपण पाहतोय. 15 वर्षे मध्ये स्पर्धा पदार्पण करते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि याची देही याची डोळा पाण्यासारखा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. 9 चेंडू 7 धाबा शेवटच्या टप्प्यात सामना. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, accuracy, perfection, direction, variation, such a beautiful air. There is no chance for the run. That's a good delivery. Dot delivery. Have a look at the action replay from front angle. आता समीकरण मात्र बदलले. क्रॉस बॅट स्ट्रोक आणि येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती 7 धावांची. आता मात्र सामना डोक्याला सुन्न करतोय, मेंदूला सुन्न करतोय, अंगावरती शार निर्माण करतोय आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिकायला पोहोचवतोय. स्क्रीनवरती आमचे महागुरू यांना बघू शकाल आपण. गडके सर आणि त्यांना मी आमचे महागुरू समजतो, भरपूर काही शिकलोय. रायझिंग डिलिव्हरी आणि पंचाने सांगितलं ओ ओ स्टाईल बघा पंचांची. यस ये अदा है हमारे हटकर अंपायर की सैंडी पालकर, इसीलिए तो जाने जाते हैं. आणि डॉट चेंडू येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 7 धावांची. सामना कुठून कसा आला. 12 चेंडू 8 धावा, 11 चेंडू 8 धावा, 11 चेंडू 7 धावा, 10 चेंडू 7 धावा, 9 चेंडू 7 धावा, 8 चेंडू 7 धावा आणि 7 चेंडू 7 धावा. व्हॉट अ बॅटल, व्हॉट अ एन्काउंटर. सुपर बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. एकच चेंडू वाईट पडलाय ती अवांतर धावसंख्या गणली जाईल, नाहीतर हे षटक मेडन असू शकतो का. शेवटचा चेंडू ग्लोरियस बॉलिंग ऑन साइडला. सामन्याची हवा काढली, ऍब्सोल्युटली काढली. सीमा पलीकडं कणकणी षटकार. स्कोर इज लेवल. यस डीज आहे. कम नाही रे आमच्या राजेश काथारा दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या आकाश काथारा दादा. निश्चित नीती आकाश मच्छिंद्र पाटील सर इथे राजेश शेठ काथारे यांना खऱ्या अर्थाने रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन 40+ क्रिकेट प्रीमियर लीग जे आपल्या भेटीसाठी येत आहे निमंत्रण दिलं जात आहे आणि त्यांच्या वतीने 2 संघांना क्रिकेटचं ट्रॅक शूज आकाश शेठ काथारे राजेश शेठ काथारे यांच्या वतीने पुरस्कृत केले. त्यांचा आभार. वो टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. क्या बात आहे. सत्यवान शेठ यांचं आगमन झालंय. एक भजनी बुवा तसेच रायगड क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, मोठं पद आहे त्यांच्याकडं. स्वागत आहे सत्यवान शेठ तुमचं. एका धावेची गरज, स्कोर इज इक्वल, नो डाऊट. मी कौतुक करेन नावडेकरचं, राहुल नावडेकरचं, ज्यानं ऐन वक्तावरती षटकार मारलाय आणि सामन्याची हवा काढून दिली. द स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग आणि टेसिंग देखील कंपल्सरी. एका धावेची गरज आहे. राजेश शेठ काथारे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त प्रशांतदादा ठाकूर साहेबांना भरपूर वेळ त्यांना दिला, कारण राजेश शेठ एक मोठे व्यक्तिमत्व आहे परिसरातील. कारण सातत्यानं राजकारणामध्ये आपला ठसा उमटवणारे आणि सातत्यानं खंबे समर्थक म्हणून ते मानले जातात. तसे त्यांच्या समेत आकाश शेठ काथारे यांना देखील आम्ही विसरणार आहोत. त्यांचं नेतृत्व देखील मजबूत आहे परिसरामध्ये. या दोघांचं नेतृत्व म्हणून तर मोदी साहेब नेहमीच म्हणतात एक हे तो सेफ आहे. ही युनिटी आहे त्यांची आणि युनिटीमुळेच त्यांचं कार्य आपण पाहतोय या परिसरामध्ये. एका धाब्याची गरज आहे. 5 चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे. सामना क्लोज एन्काउंटर झाला असता जर राहुल नावडेकर तो षटकार मारला नसता तर. ही जोडी आपण बघू शकाल स्क्रीनवरती. राजेश शेठ आणि आमचे आकाश शेठ यांना स्क्रीनवरती दाखवलं जातं. ओ माय गॉड, जेल सोडलाय. जॉन्टी रोडची आठवण करून दिली होती आणि सामना जिंकला इथे. अभिनंदन मोरबे संघ. मी मगाशी म्हटलं होतं की 24 तास पाणी मोरबे धरणाचं नवी मुंबईला दिलं जातं आणि ती तहान शमवते नवी मुंबईची आणि आज मध्ये तहान शमवली विजयाची. मोरबे संघ हार्दिक अभिनंदन. टेंबोडी संघ हार्डलक. तर थँक्स मच्छिंद्र पाटील सर. महत्वपूर्ण लढत झाली. एका बाजूला शिवांश इलेवन टेंबोडे तर एका बाजूला डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे. आणि या लढतीमध्ये डांगणेश्वर मोरबे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण 3 फॉर्मॅटमध्ये संघ विजेता ठरलेला आहे. सुपर 5 मध्ये दाखल झालेला आहे. पात्रता फेरी पूर्णतः खऱ्या अर्थाने त्यांनी पार केलेली आहे. तुमचं मनपूर्वक डांगणेश्वर क्रिकेट संघाचं अभिनंदन. आणि शिवांश इलेवन निवृत्ती भोईर, तुम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने तुमचं आम्ही ओमकार नावडेकर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा देत त्याने 1 गडी बाद केला. तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. येस महागुरू. तर ओमकार नावडेकर आपण स्टेजवर यायचे आहे. सत्यवान म्हात्रे साहेब रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्वागत आहे तुमचं.
तर इथे या सामन्याचा हिरो ओमकार. ओमकार या आपण, तुझं अभिनंदन. वलवली गावातील व्यसनमुक्ती संघटनेचे आपण सल्लागार पाहतो, आमचे मित्र. खऱ्या अर्थाने पाटील, आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करू.